नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षरास्कर. आपण पाहतात झिरो टू इन्कम ब्लॉगिंग सिरीज क्रिएट बाय माही ग्रुप्स. तर आज आपण पाहणार आहोत होस्टिंग म्हणजे काय, होस्टिंग कोणती खरेदी करावी, होस्टिंगचे प्रकार किती आहेत, फ्री होस्टिंग घ्यावी की नाही घ्यावी आणि इथून पुढे आपली जी बी आता सिरीज होणार आहे, इथून पुढे आता पूर्ण प्रॅक्टिकलमध्ये सिरीज सुरू होणार आहे. आतापर्यंत आपल्याला प्रॅक्टिकलची गरज नव्हती, त्यामुळे आपण स्लाइड शोवरती हे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. पण इथून पुढे आपल्याला होस्टिंग बाय करायची आहे, डोमेन बाय करायचं आहे, ते दोन्ही अटॅच करायचे, त्यानंतर त्यामध्ये प्लगइन सुद्धा इन्स्टॉल करायची आणि ब्लॉग कशी बनवायचे, SEO कसा करायचा, हे सगळं आपल्याला प्रॅक्टिकल केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपल्याला इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण प्रॅक्टिकलमध्ये येणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत चला. इथून पुढचे ब्लॉगिंगची सिरीज खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आत्तापर्यंत आपण फक्त स्लाइड शोवरतीच, तर आपण जास्त न वेळ घालवता आपण लॅपटॉपवरती जाऊन आज होस्टिंगबद्दल सविस्तर माहिती घेऊया. त्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मराठीमधली ब्लॉगिंग सिरीज ही पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांना सुद्धा याची लिंक शेअर करा. होस्टिंग म्हणजे काय, होस्टिंगसाठी खरेदी करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल हे आज आपण पाहणार आहोत. होस्टिंग म्हणजे काय, वेबसाईटचा पत्ता ते डोमेन आणि वेबसाईट ठेवण्याची जागा म्हणजे होस्टिंग, ही सोपी भाषा आहे. आणि वर्डप्रेसवर जे व्यवस्थापन करतात हे करतात त्याला वर्डप्रेस म्हणतात. तर तो भाग आपण पुढे पाहणार आहोत. वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायचं, त्या सगळ्या गोष्टी आपण पुढे प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत. सध्या आपल्याला प्रॅक्टिकल घ्यायची गरज नाही, त्यामुळे आपण सध्या स्लाइड्स शोवरती आपलं चालू आहे. पुढं पाहूया, डोमेन आणि होस्टिंग मधला फरक काय. लोकांना वेबसाईटपर्यंत पोहोचायला काय लागतं, डोमेन. आणि आपली वेबसाईट कुठं स्टोअर असते, होस्टिंगवरती. होस्टिंगमध्ये काय काय स्टोअर असतं वेबसाईटचं, आपल्या आर्टिकल असतात, इमेजेस असतात, व्हिडिओ फाईल्स असतात, वर्डप्रेस असतं, डाटाबेस असतो. ह्या अशा गोष्टी स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक जागा लागते, म्हणजे मेमरी लागते. तर ती जागा आणि मेमरी म्हणजे काय, होस्टिंग. हे सोप्या भाषेमध्ये. पुढं पाहूया, त्यामध्ये होस्टिंगचे प्रमुख प्रकार कोणते कोणते आहेत आणि कोणती होस्टिंग कोणासाठी योग्य आहे ते आपण आज पाहणार आहोत. फायदे आणि तोटे सुद्धा त्यामध्ये पाहणार आहोत. त्यामधली पहिली होस्टिंग आहे शेअर्ड होस्टिंग. एका सर्व्हरवरती मल्टिपल वेबसाईट स्टोअर करणं म्हणजे त्याला म्हणतात शेअर्ड होस्टिंग. ती त्यांची जागा शेअर करते वेगवेगळ्या वेबसाईटला. त्याचे फायदे काय आहेत, कमी किंमत असते, बिगनरसाठी सोपी असते, सुरुवातीच्या ब्लॉगसाठी पुरेशी असू शकते. तोटे काय आहेत, रिसोर्सेस शेअर होतात, मोठ्या ट्रॅफिकमध्ये साईट बंद पडण्याची शक्यता असते. कोणासाठी योग्य आहे, नवीन बिगनरसाठी. बिगनरसाठी आहे पण फक्त टेस्टिंगसाठी आणि टेस्टिंगसाठीच उपयोगी आहे. तुम्ही जर त्यावरती पूर्ण म्हणजे ट्रॅफिक जर दिली तर साईट कधी पण बंद पडू शकते. त्यामुळे आता रेकमेंड नाही करत. आपण पुढं पाहूया, आणखी भरपूर साऱ्या होस्टिंग आहेत. पुढची होस्टिंग पाहूया, वर्डप्रेस होस्टिंग. वर्डप्रेससाठी ऑप्टिमायझेशन होस्टिंग. फायदे काय त्याचे, वर्डप्रेस सेटअप सोपे जाते, ऑटोमॅटिक अपडेट होतं, ऑटोमॅटिक बॅकअप घेता येतं, बिगनर फ्रेंडली आहे. कोणासाठी आहे, वर्डप्रेस ब्लॉक करणाऱ्यांसाठी, बिगनरसाठी होस्टिंग योग्य आहे. त्याच्यामध्ये काय, फास्ट परफॉर्मन्स आहे, सुरक्षित आणि विश्वसनीय आहे, ऑटोमॅटिक बॅकअप घेता येते, एक्सपर्ट सपोर्ट आहे. आणखी पुढची होस्टिंग पाहूया आपण, VPS होस्टिंग, व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हिस. शेअर होस्टिंगपेक्षा जास्त डेडिकेटेड रिसोर्सेस आणि कंट्रोल. फायदे काय त्याचे, जास्त स्पीड आणि परफॉर्मन्स, डेडिकेटेड रिसोर्सेस, फुल रोट ॲक्सेस, वेबसाईट व अधिक कंट्रोल यांच्याकडे असतं. कोणासाठी योग्य आहे, मोठी वेबसाईट ज्यांची आहे त्यांच्यासाठीही योग्य आहे. वाढलेली ट्रॅफिक कंट्रोल करता येते, म्हणजे किती पण ट्रॅफिक जर पाठवली याच्यावरती तर साईट ब्रेकडाऊन होत नाही. अधिक टेक्निकल कंट्रोल यामध्ये असतात. आवश्यक असलेले युजर्ससुद्धा यामध्ये ॲड करता येतात. बिगनरसाठी सुरुवातीला VPS घेणे गरजेचे नाही. यामध्ये काय आहे, जास्त परफॉर्मन्स आहे, जास्त सिक्युरिटी आहे, जास्त स्टेबिलिटी आहे, वेबसाईट ग्रोथसाठी बेस्ट आहे.
पुढे पाहूया क्लाउड होस्टिंग. याच्यामध्ये काय आहे, स्केलिंग फास्ट आणि फ्युचर रेडी. कोणासाठी? ट्रॅफिक वाढल्यानंतर किंवा अधिक स्केलिंग सेटअप आवश्यक असलेल्या वेबसाईटसाठी. याच्यामध्ये काय फायदे येतात? स्केलेबल, गरजेनुसार रिसोर्सेस वाढवता किंवा कमी जास्त करता येतात. हाय ट्रॅफिक मोठ्या ट्रॅफिकसाठी उपयुक्त. फ्लेक्झिबल इन्फ्रास्ट्रक्चर आणि परफॉर्मन्स. हाय रिलायबिलिटी, अपटाईम आणि सिक्युरिटी अधिक चांगली. ॲटो स्केलिंग, गरजेनुसार वाढ कमी जास्त करता येते. फास्ट परफॉर्मन्स आहे. रेसिडेन्सी बॅकअप, ग्लोबल डेटा सेंटर. ही एक होस्टिंग आहे, पण ह्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता सध्या तरी नाही पडणार. पुढची होस्टिंग पाहूया, डेडिकेटेड सर्व्हर. पूर्ण कंट्रोल, पूर्ण पॉवर. कोणासाठी असते? मोठ्या वेबसाईट, ॲप्लिकेशन यांना हाय परफॉर्मन्स आणि फुल कंट्रोल आवश्यक असतो. पूर्ण मालकी आणि कंट्रोल हे सर्व्हर घेतल्यानंतर आपल्याकडे येतो. जास्त स्पीड आणि जास्त परफॉर्मन्स आपल्याला इथं पाहायला मिळतो. सिक्युरिटी आणि स्टेबिलिटी. कस्टमायझेशनची पूर्ण मुभा. आपण जसं पाहिजे तसंच याच्यावरती कस्टमाइज करू शकतो. आपण वाटतं याच्यामधून थोडीशी होस्टिंगसुद्धा म्हणजे टप्पे करून आपण होस्टिंगसुद्धा लोकांना विकू शकतो. त्यासाठी हे डेडिकेटेड सर्व्हर असतं. फायदे काय आहे त्याचे? मोठ्या प्रमाणात कंट्रोल, मोठे रिसोर्सेस. तोटा पण आहे याचा, जास्त खर्च आहे. टेक्निकल मेंटेनन्ससाठी आपल्याला माणसंसुद्धा ठेवावं लागतात, स्टाफसुद्धा ठेवावा लागतो. त्यामुळं हे आपल्याला परवडण्यासारखं नाही. पुढे पाहूया. तर आपण मग कोणती होस्टिंग घ्यावी? तर तुमच्यासाठी सरळ सल्ला आहे. जर तुम्ही आज पहिल्यांदाच ब्लॉगिंग सुरू करत असाल किंवा वर्डप्रेस ब्लॉग सुरू करणार असाल, तर सुरुवातीला चांगली शेअर्ड होस्टिंग किंवा बिगनर फ्रेंडली वर्डप्रेस होस्टिंग आपण घेऊ शकतो. सुरुवातीलाच महाग VPS किंवा डेडिकेटेड सर्व्हर घेण्याची गरज नाही. परवडणारी किंमत, बिगनर फ्रेंडली, ब्लॉगसाठी परफेक्ट, विश्वासार्ह आणि सुरक्षित अशी होस्टिंग आपल्याला घ्यायची आहे. पुढं पाहूया. पण होस्टिंग घेताना या 8 गोष्टी नक्की तपासा. स्टोरेज, परफॉर्मन्स, SSL सर्टिफिकेट, बॅकअप, सिक्युरिटी, कस्टमर सपोर्ट, रिन्युअल प्राईस, बॅकअप आणि मायग्रेशन. स्टोरेजमध्ये काय आहे? वेबसाईटसाठी किती स्टोरेज दिला आहे होस्टिंगने ते पण तपासा. सर्व्हर परफॉर्मन्स आणि पेज लोडिंग स्पीड महत्त्वाची असते, हे सुद्धा तपासा. वेबसाईटसाठी HTTP आणि HTTPS करण्यासाठी SSL सर्टिफिकेटची आवश्यकता असते. ते आपल्याला फ्रीमध्ये देत आहेत का हे पण पहा. होस्टिंगमध्ये बॅकअप सुविधा किंवा ॲटोमॅटिक बॅकअपची सुविधा आहे का, किंवा आपल्याला वेगळी प्लगइन लावून बॅकअप घ्यावा लागेल, हे सुद्धा तपासावं लागेल. सिक्युरिटीमध्ये काय? मालवेअर प्रोटेक्शन, फायरवॉल, सिक्युरिटी मॉनिटरिंग या सुविधा आहेत का? कस्टमर सपोर्ट 24/7 कस्टमर सपोर्ट आहे का? रिन्युअल प्राईस म्हणजे पहिल्या वर्षी आपण होस्टिंग घेतली ₹100 उदाहरणार्थ, आणि दुसऱ्या वर्षी जर रिन्युअल करायच्या टायमाला आपल्याकडून दामदुप्पट जर घेत असतील तर ते पण तपासावं लागेल. बॅकअप आणि मायग्रेशन. भविष्यात होस्टिंग बदलायची वेळ जर आली तर मायग्रेशन करता येतं का? हे करण्यासाठी सोपं आहे का? हे सुद्धा आपल्याला तपासावं लागेल. पुढे जाऊया. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं फ्री होस्टिंग. तर फ्री होस्टिंग सुद्धा मिळतात, पण त्या घ्याव्यात का? बिगनरला आकर्षक वाटण्यासाठी फ्री होस्टिंग आहेत, मग ते पैसे का द्यायचे? असा बिगनरच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण आपल्याला जर त्या ब्लॉगिंगमधून इन्कम जनरेट करायचं असेल, आपल्या वेबसाईटवरती जास्त ट्रॅफिक येणार असेल, तर आपल्याला ही फ्री होस्टिंग काही कामाची. समस्या काय आहेत ते पाहूया. मर्यादित रिसोर्सेस आहेत, बॅकअप मर्यादा आहे, कमी सपोर्ट आहे, सिक्युरिटी आणि कंट्रोल मर्यादा आहे, परफॉर्मन्स समस्या कायम असतात, अचानक सर्व्हर बंद पडण्याचा धोका असतो. म्हणून लर्निंग आणि टेस्टिंग वेबसाईटसाठी आपण ही फ्री होस्टिंग वापरू शकतो. पण बिझनेस किंवा जास्त ट्रॅफिक जर असेल आपल्या वेबसाईटवरती, तर आपल्याला ही फ्री होस्टिंग काही कामाची नाही.
पुढे जाऊया. डोमेन आणि होस्टिंग एकाच कंपनीकडून घ्यावं असं काही आहे का? असं काही नाही. डोमेन आणि होस्टिंग आपण वेगळ्या कंपनीचं घेऊ शकतो. आपण समजा GoDaddyचं डोमेन घेतलं आणि होस्टिंग बिग रॉक, होस्टगेटर किंवा होस्टिंजरची घेतली तरी चालू शकतं. असं काही प्रॉब्लेम नाही. पण बिगनरसाठी काय होतं माहिती आहे की डोमेन प्लस होस्टिंग एकाच कंपनीचं जर घेतलं तर सेटअप करायला त्यांना सोपं जातं. एकाच डॅशबोर्डवरती सर्व मॅनेज करता येतं. एकाच ठिकाणी सपोर्ट मिळतो आणि काही वेळेस काय होतं की होस्टिंगसोबत डोमेन फ्रीमध्ये मिळून जातं. त्यामुळं तुम्हाला जे परवडेल ते तुम्ही घेऊ शकता. पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला चेक करून ह्या घ्यायच्या आहेत. पुढे जाऊया. होस्टिंग खरेदी करण्याआधी काय पाहायचं आहे? होस्टिंग चेकलिस्ट. ते तुम्हाला आत्ता पाठीमागच्या ह्याच्यामध्ये स्टोरेज, वेबसाईटसाठी किती स्टोरेज मिळते ते तपासा. परफॉर्मन्स, सर्व्हर परफॉर्मन्स आणि पेज लोडिंग स्पीड किती आहे ते पहा. SSL सर्टिफिकेट, फ्री SSL उपलब्ध आहे का ते तपासा. वेबसाईट HTTPS करण्यासाठी आवश्यक असतं आपल्याला ते. बॅकअप, ऑटोमॅटिक बॅकअप आहे का? किती वेळाने होते? रिस्टोअर करणे सोपे आहे का? सिक्युरिटी, मॅलवेअर प्रोटेक्शन, फायरवॉल सिक्युरिटी, मॉनिटरिंग मॉनिटरिंग सारख्या सुविधा आहेत का? सपोर्ट 24/7 कस्टमर सपोर्ट आहे का? लाईव्ह चॅट, कॉल, ईमेल सपोर्ट उपलब्ध आहेत का? एन्युअल प्राईजमध्ये, मायग्रेशनमध्ये, वर्डप्रेस सपोर्ट, डाटा सेंटर, सर्व्हर लोकेशन भारत किंवा तुमच्या टार्गेट ऑडियन्स जवळ आहे का? ह्या गोष्टी आपल्याला तपासूनच होस्टिंग बाय करायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी 1-2 व्हिडिओ येतील. त्यानंतर आपण लाईव्हमध्ये डोमेन बाय करणार आहोत, होस्टिंगसुद्धा. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली हे सर्व समजण्यास सोपं होईल. त्यानंतर इथून पुढचे सर्व व्हिडिओज आपल्याला पूर्ण प्रॅक्टिकल स्वरूपात पाहायला मिळतील. जर तुम्हाला ही माहिती व्हिडिओमध्ये जर समजली नसेल, तुम्हाला जर आणखी पाहायचं असेल तर आपल्या वेबसाईटवर सुद्धा आपण पोस्टच्या स्वरूपात ही सर्व माहिती दिलेली आहे. इथे सुद्धा जाऊन आपण ही माहिती पाहू शकता. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. कुठं जर समजलं नाही तर इथं सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. ही वेबसाईट आहे sikosikau.com. स्पेलिंग नीट पहा. त्यावरती सुद्धा आपण पाहू शकता. चॅनल जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.